नमस्कार. सर्वप्रथम नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. या नवरात्रीच्या निमित्ताने मला तुमच्यासोबत 2 मिनिटं संवाद साधायची संधी मिळाली आहे. या निमित्ताने मी तुमच्यासाठी एक छोटीशी सिरीज घेऊन येत आहे, श्री जन्मापासून अंतापर्यंत. सर्वप्रथम मला एक गोष्ट सांगावीशी वाटते. आज भारतासारख्या हिंदू राष्ट्रात ज्यांची संस्कृतीच पुरुषांआधी स्त्रियांचं नाव घेण्याची आहे, जसे की सीता पते राम, पार्वती पते हर हर महादेव, अंजनी सूत, अशा देशात स्त्रीभ्रूण हत्येसाठी कायदे लागू करण्यात येतात. ह्याच्यापेक्षा जास्त दुर्दैवाची गोष्ट आपल्यासाठी काहीच असू शकत नाही असं मला वाटतं. आपण स्त्री जन्माचा आदर का नाही करू शकत, स्वागत का नाही करू शकत? मुलगा फक्त एका कुळाचा उद्धार करतो, पण स्त्री बालपणी आई वडिलांच्या घरी, मध्यम वयात मामाच्या घरी आणि नंतर सासरी, असा स्त्री 3 कुळांचा उद्धार करते. आणि अशा स्त्रीला फक्त आपलं अस्तित्व समाजाने मान्य करण्यासाठी लढा द्यावा लागतो. मला वाटतं ही सगळ्यात मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे. आपण आज नवरात्री निमित्ताने सगळ्यांनी हा संकल्प करूयात की प्रत्येक स्त्रीचा जन्म आपण तशाच उत्साहाने साजरा करूयात, प्रत्येक मुलीचा जन्म तितक्याच आदराने आनंदाने साजरा करूयात. धन्यवाद.